हॅलो नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आता वाजले आहेत दुपारचे 1:15 आणि आम्ही निघालो आहोत गावाला जायला. तर गावाला जायचं आहे धोंड्यासाठी. तर माझी मानलेली नणंद आहे, जी की तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलंच असेल, गडाकताई. तर गडाकताई आणि भाऊंना आम्हाला बोलवायचं आहे धोंड्यासाठी घरी. तर त्यासाठी आम्ही चाललो आहोत आणि उद्या आम्ही त्यांचा धोंडा करणार आहोत आणि परवा माझ्या माहेरी धोंड्याला जायचं आहे. तर असा काहीसा आमचा प्लॅन असणार आहे विकेंडचा. तर आजच्या पूर्ण दिवसामध्ये काय काय होत आहे तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर हा ब्लॉग कंटिन्यू करा, पूर्ण बघा आणि कसं वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा. सो मी कधीची तयार होऊन बसली आहे आणि ह्या माणसाने एवढं लेट केलं आहे ना. काम करत बसले आणि ह्यांना मी सकाळीच सांगितलं होतं का लवकर उठा, सारंग झोपलाय तर उठून कामावर बसा. तर बसले नाही, टाइमपास केला. 12 वाजता बसले, 12 नाही किती 11:30 वाजता बसले आणि आता 1 वाजेपर्यंत काम करत होते. रात्री 1 वाजता झोपलो ते पण सांग. हा, रात्री माझा नवरा 1 वाजता झोपला. स्वतः आडवी झाली 11 वाजता. 11 वाजता नाही, मी तुमची वाट बघत बसली होती. हा, सो आता मी निघालो आहोत फायनली. आणि या पोराने काय केलं बघितलं, सगळं सामान माझं काढतोय. सो ताईंसाठी ना मी थोडीफार ज्वेलरी घेतली आहे आणि माझ्या जावेसाठी पण, कारण की हो सगळं घेतले. ते एक ठेवा हवं तर. आणि कालच वहिनींचा म्हणजे माझ्या जावेचा बड्डे होऊन गेला. सो मी आता ताईंसाठी ज्वेलरी घेऊन जाणार होती. तर मी वहिनींसाठी पण ज्वेलरी घेतलेली आहे, म्हणजे बँगल्स, मंगळसूत्र असं वगैरे काही घेतलेलं आहे. सो म्हटलं तर दोघींना पण देईल मी. तर आता आम्ही निघतोय आणि अजून आम्ही जेवलो पण नाही आहे. हे मला बोलले स्वयंपाक करू नको, आपण बाहेर खाऊ, आणि ह्यांचं काम लवकर होणार असं बोलले आणि वाजला 1. स्वतः मी जाताना ते इथेच जवळपास काहीतरी खाऊ, म्हणजे निघालो का नॉनस्टॉप निघू, म्हणजे सारंगची पण झोप होईल. तर बघूयात कसा आजचा दिवस जातोय. काय हा माणूस एवढा कुचका आहे ना. ऑलरेडी आमची डील झाली होती काल परवापासनं का ड्राईव्ह मी करणार आहे. आणि आता मला म्हणतात आता सारंगची झोपायची वेळ होईल ना, मग आता त्याला झोप येईल, मग आता एक काम करतो मीच ड्राईव्ह करतो. आणि मला चिडवून बोलत होते का आता हे ना मला ड्राईव्ह करायला अजिबात देत नाही. मी पण माझी गाडी घेणार आहे बघा. या व्लॉग मध्ये मी बोलते, मी माझी स्वतःची गाडी घेणार एक दिवस. मॅनिफेस्ट करणार मी आता माझी स्वतःची गाडी घेणार, मग तुम्हाला गाडी चालवायलाच देणार नाही मी. बघा तुम्ही आता घ्या 2 3 3 4 नाही एकच घ्यायची, एवढा नाही घ्यायच्या. चलो आता मी निघतोय बघा. आमचं सगळं पसारा नाही बोजा. आणि तुम्हाला माहिती आहे का, ही जी बॅग आहे ना, ही माझी सगळ्यात फेवरेट बॅग आहे. कारण की ह्याच्यामध्ये ना खूप जास्त सामान बसतं, कसं पण टाका काही पण करा, खूप बसतं सामान. सो मला ही खूप आवडतं, तर ह्याच्यामध्ये मी खूप जास्त भरलेलं आहे. सो तर सामान जास्त होतं तर मी ही एकच बॅग घेतली. पाडलं ते मी वरच ठेवलं होतं, पाणीची बॉटल त्याची. सामान बसतं. कोंबू नाही, मी ते ठेवलंच नाही त्याच्यामध्ये. चलो बाय, निघतोय आम्ही. बाय करा. काय पाहिजे तुला? ते पाहिजे. हा, अजून काय पाहिजे? ते पाहिजे. हो, सगळं देणार तुला. तो जेवण झालं आमचं आता पोटभर करून आणि आता आम्ही निघालोय. वाजले आहेत 2:15, 2:20 होत आलेत. आता अजून एक ठिकाणी थांबायचं, देन मग आम्ही निघालो. आता डिझेल भरायला थांबलोय. आम्ही एवढ्या भरूनच निघालोय, म्हणजे आम्हाला 2-2:30 वाजले निघता. आणि आता झोप यायला लागली अक्षरशः, कारण की जेवलो, मस्त ताक वगैरे घेतला आणि एवढी झोप येते. मग आता आम्ही चहा घ्यायला थांबलोय. मंचरच्या पुढे निघालोय आता आम्ही. मग आता हे गेले चहा कॉफी घ्यायला आणि सारंग झोपी गेलाय. सारंगची तर झोपायची वेळ झाली होती दुपारची, तर तो मस्त झोपला गाडीत बसल्यावर. हे गेलेत आता इथे चहा कॉफी घ्यायला. मला बोलले आणून देतो मी आताच, कारण की सारंग झोपलाय, सुरू उतरले नाही खाली. नको, नुसता चहा. ते मला विचारतात बिस्किट वगैरे काय पाहिजे का. ओ शोनी, काय इथे डाग लागलाय वर. तर आता 2 तास गाडी चालवली मी. त्यानंतर आता ड्रायव्हिंग सीटवर बसलेले आहेत मॅडम. मला यायला लागली होती झोप. अरे मी कहाणी गात बसलो. मी रात्री झोपलो होतो 1:30 वाजता, त्यामुळे मला आता यायला लागली होती झोप. झोपेतून शारंग बाबू पण आत्ताच उठलेत है ना बच्चा.
बघा कशा करते. कशी करते. आणि येस रीच्ड इन इन संगमनेर. येस तर मग व्यवस्थितपणे गाडी लागलेली आहे तिकडे उगल मुंगले अशी आता. बोटावरून पोटापर्यंत गाडी आणलेली असते याला. हा पोटावरून पोटा एक लावायची कुठे पण नाही. पुढे घे पुढे त्या तिथं त्या गेटच्या समोर. कोणत्या तिथे. ये वाव व्हेरी नाईस. हा स्नेहल गुड जॉब. गुड जॉब. तुझी पाठ थापटली पाहिजे. व्हेरी गुड. पहिल्यांदा वर- येणे वर हायवे. घेऊ? हा थोडी आत घे. पहिल्यांदा नाही घेतली साहेब. माझ्या लग्नाच्या आधी आपल्या लग्नाच्या आधी घेतलेली होती. बस ना बस. पण तुम्ही मला देत नव्हते. माझे पप्पा मला घेऊन यायचे. मी नांदूरवरून सॉरी नाशिकवरून नांदूरला यायची ड्राईव्ह करून. तुम्हीच दिली नाही मला कधी. चलो कळलं? गुड जॉब. गुड जॉब. गाडी बंद करते. गुड जॉब. गुड जॉब. मी पोहोचलो आता संगमनेरला आणि आता आम्ही चालू आहोत शॉपिंग करायला इथे गावामध्ये. तर आता बाईकवरच चालू आहे आम्ही. तर परी आमच्या बाईकवर बसणार आहे. हो जायचंय आपल्याला. गरम झालं. खेळू खेळू. त्याची केस पाहिले कशी झाली. 3200. आता आम्ही भाऊची शॉपिंग करायला आलो इकडे राजेंद्रमध्ये. त्यांना त्या पॅन्ट घेतलीत. आम्ही शर्ट चॉईस करतोय. सो आता वाजलेत 9:30 आणि आम्ही चाललो आहोत मूवी बघायला देऊळ बंदला. अचानक प्लॅन केला. दादांनी तिकीट वगैरे बुक करून ठेवले होते. सो आता आम्ही जेवण वगैरे केलं आणि आम्ही आता निघालो देऊळ बंद बघायला. ये शारंग. सो आम्ही सगळेजण आलो आहोत आता मूवी बघायला. बेटा सारंग दादा तुम्ही येऊन गेलेत ना एकदा. तिकीट काढली ना ऑनलाईन. कसं सारंग शांत असते. सो असं काहीसं आहे. संगमनेरमध्ये नवीनच बनवलं आहे. एंट्री चालू झालंय ना. आत्ताच चालू झाला वाटतं. गर्दी आहे भरपूर. गर्दी आहे म्हणते. आस्था परी हिमालय की वादियों में गूंजती है, जहाँ प्रकृति और अध्यात्म एक साथ साकार होते हैं और जहाँ हर यात्रा दिव्यता, अनुभूति और आत्मिक शांति का अद्भुत संगम बन जाती है.